मंडळी नमस्कार. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलच्या खास गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. पण भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या खरंच तुम्हाला माहीत नसतील. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या 2.5 वर्षांच्या काळात ज्यांनी उत्तम काम केलं अशा समाजातल्या विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचा भगतसिंह कोश्यारी यांनी थेट राजभवनात बोलावून विशेष सत्कार केला. राजभवन हे सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी खुलं केलं. राजभवनाच्या पाठीमागच्या बाजूला एक विशेष प्रेक्षक गॅलरी त्यांनी केली. तसंच राजभवनातल्या इतरही काही गोष्टी त्यांनी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या. भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली त्यावेळेला त्यांना फारसं मराठी बोलता येत नव्हतं. त्यांनी एक मराठी शिक्षकाची शिकवणी लावली आणि ते नंतर चांगल्यापैकी मराठी बोलायलाही शिकले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बागकामाची आवड होती आणि ते दररोज त्यासाठी वेळही द्यायचे. भल्या पहाटे म्हणजे 5-5:30 वाजताच भगतसिंह कोश्यारी उठायचे, मॉर्निंग वॉक करायचे, स्वतःचा चहा स्वतः करायचे आणि आपल्या सहकाऱ्यांच्या करता सुद्धा त्यांनी अनेकदा चहा केलाय असं राजभवनातली सूत्र सांगतात. एवढंच नाही तर 80च्या घरात असणारे भगतसिंह कोश्यारी हे शिवनेरीसारखे काही गड किल्ले चढत वर गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलच्या या माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.